Welcome, friends. Welcome to my YouTube channel, Education and Entertainment. अर्थात नॉलेज हब अँड एंटरटेनमेंट. शिवाय दुसरा माझा चॅनल आहे राईज अँड शाईन विथ अँड पॉझिटिव्हिटी. तर या माझ्या दोन्ही यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो मराठीमधून आहे, सर्वांच्या जीवाभावाचा आहे. तेव्हा कोणीही स्किप न करता अवश्य तुम्ही हा व्हिडिओ पाहावा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावा. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे बाप माणूस. पहा, बाप माणूस या विषयावर मी माझे विचार आता व्यक्त करत आहे. बा म्हणजे बाजूला भक्कम उभा राहणारा आणि प म्हणजे पण आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्या मुलाचं, मुलीचं, आपल्या कुटुंबाचं, देशाचं हित पाहणारा, त्यागमय, कारुण्यमय, कष्टाळू, मायाळू, प्रेमळ, कनवाळू असा बाप माणूस. तर या बाप माणसाला मी सलाम करतो. मी एक पुस्तक किंवा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जगदीश पोहोळ सरांचा, जग बदलणारा बाप माणूस. अवश्य पहा. तर बाप म्हणजे डोक्याचा ताप नसतो. बाप म्हणजे डोक्याचा ताप नसतो. बाप म्हणजे मोठा आधार असतो. बाप हा बाप असतो. बाप म्हणजे आयुष्याची कमाई असते. बाप म्हणजे रोजीरोटीची, हक्काची गॅरंटी असते. खिशात 1 रुपया जरी नसला तरी आपल्या मुलाला तो म्हणतो, मुलीला म्हणतो, बाळा माझ्याकडं आता नाही, परंतु मी तुला नंतर देईन. मुलाच्या, मुलीच्या आयुष्यासाठी कष्ट करणारा कनु आणि स्वतःचं दुःख लपवणारा बाप बघितलेला आहे. प्रत्येकाला आई वडिलांबद्दल खूप आदर आहे. आपली भारतीय संस्कृती आहे आणि या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला शिकवलंय, रिस्पेक्ट युअर मदर अँड फादर, रिस्पेक्ट युअर सोसायटी अँड द होल वर्ल्ड विल रिस्पेक्ट यू. आपला आई, बाप आणि गुरुजनांचा सन्मान करा असं शास्त्रात पण सांगितलेले. अनेक अशा धर्मग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळतं. पहा, बाप म्हणजे एक आजबच व्यक्ती आहे. पहा, बापासारखं कोणी नाही. आणि म्हणून एक गीत आहे बघा, लई अवघड आहे रे समजायला बाप. अहो, कधी दमून थकून आले तरी स्वतःचा कधी वडील विचार करत नाहीत. रात्र दिवसन कष्ट करतात आपल्या लेकरांच्या भल्यासाठी. मला सांगताना अभिमान वाटतो की जो कोणी आपण आहोत आज, ते केवळ आपल्या वडिलांच्या त्यागामुळं आहोत, वडिलांच्या साथीमुळं आहोत. वडिलांचं रागावणं, वडिलांचं मारणं, वडिलांचं अपशब्द वापरणं कधी तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण त्या रागावण्याच्या मागं अफाट मायेचे सागर असतात. कधी कधी वडिलांना आपण समजू शकत नाही, पण वडील म्हणजे वडीलच असतात. फादर या शब्दाचा अर्थ काय म्हणतो? एफ म्हणजे फ्रेंडली, मित्रासारखा राहतो बघा. ए म्हणजे ॲक्टिव्ह, अलर्ट. टी फॉर टॅलेंटेड. एच फॉर ऑनेस्ट, प्रामाणिक असतात. ई फॉर एन्थुजियास्टिक, एव्हरलास्टिंग. त्याचं अस्तित्व जरी संपलं तरी हृदयामध्ये कायम आपल्या चिरकाल तरुणामध्ये राहतो. आणि आर फॉर रोबुस्ट, रेग्युलर इन वर्क. ह्या वडिलांच्या क्वालिटीज आहेत मित्रांनो. आणि जोपर्यंत आपण वडिलांच्या जवळ जात नाही तोपर्यंत त्यांना समजून घेणार नाही. कधी कधी वडिलांना आपण बोलतो की
पप्पा, दादा, मी नाही हे काम करू शकत. छोटंसं काम सांगितलेलं असतं, पण तुम्ही नकार दिल्यामुळं वडिलांचं मन तुटतं. म्हणून जर कळत नकळत या आयुष्यामध्ये जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा, साथ द्या. जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत कोणी आपल्या कुटुंबाकडं अशी वाकडी करून बघत नाहीत, नजर वाकडी करून बघण्याची कोणाला हिंमत होत नाही. आणि म्हणून रफी साहेबांचं एक गीत मला आठवतं, ले लो दुआए माँ बाप की, उतर जाएगी गठरी पाप की. एक उदाहरण सांगतो भीमराव रामजी आंबेडकरांचं. बाबासाहेब दररोज शाळेला जायचे आणि त्यांचे वडील रामजी हे भाकर करायचे आणि भीमरावाला खायला घालायचे. दररोज असा नित्यक्रम होता. आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं, अर्थात भीमरावांच्या लक्षात आलं की ते एक दिवस म्हणाले, बाबा, मी जेवतो रोज, पण तुम्ही तर उपाशीच आहात. त्यावेळेस छोट्या भीमरावाला जवळ घेऊन म्हणले, बाळा, माझी भूक यानं मिटायची नाही, परंतु बहुजन समाजाला या दारिद्र्यातून आणि गुलामीतून जेव्हा तू बाहेर काढशील तेव्हा माझी भूक शमेल. केवढं उदाहरण आहे पहा. बाप माणूस आहे. दुसरं उदाहरण आहे पहा, छत्रपती शिवाजी राजे यांचे पिताश्री मालोजी राजे भोसले. त्यांनी उत्तम त्यांच्यावर संस्कार केले म्हणून आपण छत्रपती पाहू शकलो. छत्रपती शिवाजी राजांनी छत्रपती संभाजीराजांवर चांगलं संस्कार केलं म्हणून आज आपण ताटमानेनं हिंदू आहोत. होय, मी हिंदू म्हणून राहू शकतो, कारण त्यांनी केलेलं स्वातंत्र्यासाठी बलिदान आहे. तसंच आज एवढं उदाहरण आहे, आपल्या कुटुंबातलं उदाहरण घेतो, सांगतो की केवळ आपल्या वडिलांच्या निढळाच्या घामातून कष्टातून आपण उभे राहिलेलो आहे. बघा, ते आपल्यासाठी सकाळी कामाला जातात आणि संध्याकाळी उशिरा घरी येतात. त्यावेळेस आपण झोपलेलो असतो. वडील कधी येतात, वडील कधी जातात समजत नाही. आणि वडिलांबद्दल खूप काही कविता वगैरे आहेत, पण हे मी माझे विचार मांडले. बाप म्हणजे रोटी आहे, बाप म्हणजे सन्मान आहे, बाप म्हणजे आदर आहे, बाप म्हणजे सर्वस्व आहे. आणि ज्याला वडील आहेत त्यांना, त्या बालचमूंना सगळ्यांना मायबाप हो, सगळ्यांना मित्रपरिवारांना सगळ्यांना सांगतो की मी सुद्धा माझ्या वडिलांची काळजी घेतो. केवळ सांगत नाही, तर आज अखेर मी माझ्या वडिलांच्या आज्ञा पाळत आलो आणि त्यांची सेवा करत आलो. म्हणून मी एक चांगला मनुष्य घडलो, एक यशस्वी शिक्षक, प्राध्यापक आणि प्रसिद्ध अशी व्यक्ती मी बनू शकलो. ते केवळ वडिलांच्या सहाऱ्यामुळं. नाहीतर एवढं MA BEd PhD पर्यंत शिक्षण घेणं कठीण होतं. जेव्हा मी थकलो, आदळलो, तेव्हा वडिलांनी माझ्या पाठीवर हात ठेवून रडलो, तेव्हा मला वडिलांनी जवळ घेऊन म्हणले, बाळा, रडू नको, मी तुझ्यासोबत आहे. अरे, मी आहे तुझ्यासोबत. आज ते माझ्यासोबत नाहीत, गावाकडं आहेत, परंतु त्यांच्या आठवणी माझ्या हृदयामध्ये आहेत. आपण कुठं जरी गेलो तरी वडिलांच्या आठवणी आपल्या जवळ असतात. मोबाईल जवळ करण्यापेक्षा वडिलांना जवळ करा, आई वडिलांची सेवा करा, एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून जर आपल्याला वडील कळले, ज्यांना वडील कळले त्यांना जीवन कळलं. आणि म्हणून एका गीतामध्ये एक गीतकार म्हणतात, थोडंसं गाऊन दाखवतो माझ्या आवाजामध्ये. ये तो सच है के भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. खरंच आपण ईश्वर कोणी पाहिलेला नाही आणि पाहू शकत नाही, पण आई वडिलांच्याच रूपात आपण असं म्हणतात.
आणि एका ठिकाणी मी वाचलेलं आहे, ले लो दुआए माँ बाप की, उतर जाएगी गठरी पाप की. म्हणून सन्मानानं जगायचं असेल, आई वडिलांशिवाय पर्याय नाही. जग हे फसवं आहे. म्हणून या फसव्या जगामध्ये कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं कठीण परिस्थितीला तोंड द्यायचं, हे केवळ आपले आई वडील आणि शिक्षक, विशेषतः आपले वडीलच शिकवतात. म्हणून वडिलांमुळं आज जो कोणी मी आहे किंवा कोणी आपण सगळे आहोत, ही आजची पिढी आहे किंवा इतिहासामध्ये नोंदी आहेत. पहा, ज्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले त्यांनी देशाला चांगले सुपुत्र दिले, नररत्न दिले आणि देशाचं कल्याण झालं. आणि म्हणून ज्यांना वडील नाहीत अशांसाठी संदेश आहे की तुम्ही उदास होऊ नका. तुमची पण काळजी घेणारी कोण ना कोण व्यक्ती आपल्याला नक्कीच भेटते आणि तिच्या आधारानं आपण राहू शकतो. तर ज्यांना वडील नाहीत म्हणून त्यांनी हताश व्हायचं नाही. जे जगामध्ये आता नाहीत परंतु तुम्ही एक काम करू शकता की तुमच्या वडिलांची स्वप्न साकार करण्यासाठी, आई वडिलांची स्वप्न साकार करण्यासाठी प्राणाची बाजी लावून तुम्ही शिका, मोठे व्हा, त्यांची स्वप्न साकार करा. त्यांचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहेत. हेच मला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये संदेशाद्वारे सांगायचं आहे. खूप काही सांगण्यासारखं आहे. म्हणून मी अधिक न वेळ घेता थोडक्यामध्ये वडिलांविषयी हे मोटिवेशनल स्पीच, बाप माणूस, आपलं जग बदलणारा बाप माणूस, स्वतःचं आयुष्याची पर्वा न करणारा माणूस मी पाहिलेला आहे. रानात उन्हात तानात स्वतः फाटकी कपडे घालतात, स्वतः फाटके चपला घालतात, कधी चप्पलसुद्धा नसते, पण मुलांना ते आपल्यापेक्षा देतात. का? कारण जे काय आपलं आहे त्यांची एकच इच्छा असते की माझ्या मुलानं खूप शिकावं, नावलौकिक कमवावं, मोठं व्हावं. कीर्तनकारसुद्धा बरेचसे काही सांगतात. ग्रंथामध्ये मोठमोठ्या पुस्तकांमध्ये सुद्धा, बोधपर अशा पुस्तकांमध्ये सुद्धा माहिती आहे. खूप काही माहिती वडिलांना. पण आई ही कृपेची सावली आहे. आई हा मायेचा पदर आहे. आई हा आपल्या अस्तित्वाचा आधार आहे. पण त्या आधार केवळ आपल्या उदरात आपल्याला घेऊन जगणारा, आयुष्यभर जगणारा बापच असतो. हे मला सांगायचं आहे. बाप आहे म्हणून आपण आहोत. आणि जर कधी आपल्याला भीती वाटली तर आपण काय म्हणतो? बापरे. आणि जर ठेच लागली तर आपण काय म्हणतो? जखम झाली, आई ग. तर हे पदर लक्षात घ्या. अशा ह्या थोर जग बदलणाऱ्या आई वडिलांना, ज्यांच्यामुळं आपण आहे, मी आहे, समाज, अशांना माझा मनापासून सलाम, प्रणाम, हॅलो, थँक्यू, कितीही धन्यवाद करावा एवढं कमीच आहे. आजचा हा व्हिडिओ मोठा होत आहे आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु इथून पुढे असेच मोटिवेशनल व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे. एवढंच मला सांगायचं होतं आजच्या ह्या व्हिडिओद्वारे, संदेशाद्वारे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो? बाप म्हणजे, बापाची व्याख्या काय हे माझ्या शब्दामध्ये, त्याला इंग्लिशमध्ये फादर म्हणतात. फादरची मी सांगितलेलं आहे. फादर म्हणजे काय? एफ फॉर फ्रेंडली, मित्रासारखा राहतो वडील. ए फॉर ॲक्टिव्ह, म्हणजे अगदी कार्यक्षम. कधी कधी त्यांना ॲरोगंट आपल्याला वाटतं पण तो नाही त्यांचं वागणं. आणि टी फॉर टॅलेंटेड, त्यांच्यासारखं टॅलेंट त्यांच्याकडंच आहे. एच फॉर ऑनेस्ट, आणि खरोखर आई वडील आपल्यासाठीच हे करतात, जे काय आहे ते सगळं आपल्यासाठीच करतात. एच फॉर ऑनेस्ट. ई फॉर एनर्जेटिक, पॉवरफुल असते वडील, कधी उदास थकले झाले तरी आपल्याला आधार देतात. आणि आर फॉर रेग्युलर इन हिज वर्क, रोबुस्ट, रेग्युलरली लीड्स अस. म्हणजे वडील हे जे आपले काय आहेत, ही इज आवर फादर, ही इज आवर गाईड, ही इज आवर फ्रेंड, ही इज आवर फिलॉसॉफर. आपला बाप माणूस हा मार्गदर्शक, वडील, मित्र आणि कुटुंब प्रमुख, बऱ्याचशा भूमिकातून वडील आपल्याला साथ देतात.
हे आपण शिकलो. बाप माणूस म्हणून आपण मुलीसाठी, वडिलांसाठी म्हणजे आपल्या कुटुंबासाठी जे काही कमवतात ते सगळं मागं सोडून या जगाची यात्रा ते निरोप घेतात. त्यावेळेस आपल्याला कळतं, आपल्या पायाखालची वाळू सरकून जाते. काही भाऊ त्यावेळेस आपल्याला कळतं, अरे मी माझ्या पप्पांचं, मी माझ्या दादांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आज ते माझ्यामध्ये नाही. गेल्यानंतर हार ओढून उपयोग नाही हो. नम्र विनंती करतो, हात जोडून विनंती करतो माऊली, वडिलांचं महत्त्व जाणा. कृपया तुम्ही जर हा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा कमेंटमध्ये कळवा की बाप माणसाविषयी मला किती आदर आहे. आय रिस्पेक्ट अँड लव्ह माय फादर. माझ्या वडिलांवर मी मनापासून प्रेम करतो, मनापासून आदर करतो. वडिलांची काही अपेक्षा नसते, फक्त त्यांची एकच अपेक्षा असते, त्यांना समजून घेऊन त्यांच्या आज्ञेचं पालन करा. जर वडील खुश झाले, शेवट सांगतात म्हणतो, वडील खुश झाले तर तुम्हाला खुशीसाठी, तुमच्या खुशीसाठी 1 रुपया काय 2 रुपयेसुद्धा किंवा हातात येतील तेवढे खुशीने तुम्हाला मुक्त असताना देतात. एवढंच काय, पण सर्वस्व आपल्यासाठी ते देतात. म्हणून उतार वयात जर कधी त्यांना आधाराची गरज असेल तर वृद्धाश्रमामध्ये पाठवू नका, त्यांची सेवा करा. असं म्हणतात, जैसी करणी वैसी भरणी. म्हणून आजकाल वृद्धाश्रमाचा ट्रेंड आहे. म्हणून मी हे एवढंच मोटिवेशनल सांगतो, ज्याचं त्याला घटनेनं स्वातंत्र्य दिलं आहे त्यावर मला बोलायचं नाही. परंतु जमेल तेवढी आईवडिलांची सेवा करा. जे आपण कर्म करू, आज आपण आईवडिलांची सेवा केली, वडिलांची सेवा केली तर आपली मुलं म्हातारपणी आपल्याला सोडून जाणार नाहीत. एवढं मी खात्रीनं सांगतो. आणि व्हिडिओ इथंच मी आपला पूर्ण करतो, आपली रजा घेतो. आजचं हे जे मोटिवेशनल स्पीच आहे, भाषण आहे, बाप, जग बदलणारा बाप माणूस, आपण ते शांतपणे ऐकून घेतलं. आपल्याला नक्कीच ते आवडलं असेल तर कमेंटमध्ये लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. हा व्हिडिओ मी माझ्या दोन्ही यूट्यूब चॅनलला मी यथावकाश पोस्ट करेल. आणि जर काही मी चुकलो असेल, भावनिकदृष्ट्या कुणाच्या भावना दुखावल्या असतील, मी काही दुखावलेल्या नाहीत, अपशब्द बोललेलो नाही, कुणाला वाईट वाटलं असेल तर त्यांना मला समजून घ्यावं. कारण वडिलांची माया काय आहे, वडिलांचा आधार काय आहे, वडिलांचं महत्त्व काय आहे. द रोल ऑफ फादर, ही इज अ टीचर ऑल्सो, ही इज अ गाईड, ही इज फ्रेंड, ही इज अ फिलॉसॉफर, ही इज एव्हरीथिंग. ते सर्वस्व आहे म्हणून मी बोललो. ठीक आहे, वेळ होतोय. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास नक्कीच देईल. अवश्य पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जग बदलणारा बाप माणूस. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.